लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। वलांडी येथे खंडोबा मंदिरात कलशारोहण सोहळा, येळकोट येळकोट जय मल्हार जयघोषात विविध धार्मिक कार्यक्रम। लातूरच्या देवणी तालुक्यातील वलांडी येथील श्री खंडोबा मंदिराचा कलशारोहण सोहळा व नंदी नागोबा मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी वलांडीसह परिसरातील भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। प्रारंभी गुरुवारी सायंकाळी कलश शोभायात्रा वलांडी गावातून खंडोबा मंदिरापर्यंत पालखी सोहळ्यात येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा जयघोष करत भंडारा खोबऱ्याची उधळण करीत जयघोष करण्यात आला। या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। देवणी तालुक्यात आजही महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागरण गोंधळाला विशेष महत्त्व आहे। सध्या अनेक ठिकाणी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाचे स्वर ऐकू येतात। व्हॉट्सअप जमान्यात अजूनही वाघ्या मुरळीचं महत्त्व देवणी तालुक्यात टिकून असल्याचं दिसून येत असून जागरण गोंधळाला ग्रामीण भागातील संस्कृतीत अजूनही महत्त्व दिलं जात आहे। वलांडी आदी ठिकाणी वाघ्याच्या अनेक पट्ट्या आहेत। मोलमजुरी करणारे हे वाघे रात्री एकत्र येऊन ही कला जोपासतात। त्यामधून त्यांना त्या कलेचे व्यवसायाच्या रूपात रोख रक्कम दिली जाते। याशिवाय खंडेरायाच्या पूजेच्या वस्तू खारीक, खोबरे, बदाम, फळे, शिदा, पिवळे कापड आदींचे आपापसात वाटप केलं जातं। मैलार जेजुरीला खंडोबाच्या कुळधर्म कुळाचार केल्यावर घरी जागरण गोंधळ घालण्याची परंपरा आहे। तसेच शुक्रवारी आनंद पाटील व परिवाराच्या वतीनं महायज्ञ सोहळा होऊन कलशारोहण कार्यक्रम झाला। त्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। यावेळी चेअरमन व्यंकटराव पाटील, आनंद पाटील, रावसाहेब पाटील, बालाजी पाटील, ज्ञानोबा पाटील, तुकाराम पाटील, बालाजी बिरादार, चंद्रशेखर महाजन, हरिभक्त परायण किशन महाराज, रामविलास बंग, उमाकांत बच्चेवार यांच्यासह वलांडी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते।
रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.